10 दिवसांनंतर पालटणार 3 राशींचे नशीब. सूर्यदेवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा आणि धन. मंडळी, सूर्य राशी परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींवर सूर्य आणि गुरूची कृपा दिसून येईल. या गोचरामुळे सर्वात जास्त लाभ 3 राशींना होईल. त्या 3 राशी कोणत्या हे आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सूर्यदेवाला ग्रहाचे राजा म्हणतात. ते सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. ते संपूर्ण सौरमंडळामध्ये आपल्या किरणांनी ऊर्जावान असतात. पृथ्वीवर सूर्यदेवाच्या कृपेने जीवन जगणे शक्य आहे. ते नियमित राशी परिवर्तन करतात, ज्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव डिसेंबर 15 रोजी रात्री सकाळचे 9:56 मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ते या राशीमध्ये पुढील वर्षी 14 जानेवारी 2025 पर्यंत राहतील. धनुला गुरु राशी मानतात. गुरु हा सर्वांचे कल्याण करणारा ग्रह आहे. अशात गुरुच्या राशीमध्ये सूर्य राशी परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींवर सूर्य आणि गुरुची कृपा दिसून येईल. त्यातील पहिली राशी आहे कुंभ राशी. सूर्याच्या धनु राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक लाभ दिसून येतील. या राशीचे लोक जर विदेशात जायचा विचार करत असतील तर त्यांना सुवर्ण संधी मिळू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सुने कर्ज फेडतील आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दुसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांचे डिसेंबर 15 पासून नशीब पालटणार आहे. खूप काळापासून अडकलेले काम पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे करिअरमध्ये तेजी दिसून येईल. खूप हुशारीने हे लोक त्यांचे टार्गेट पूर्ण करतील, ज्यामुळे यांचे बॉस यांच्यावर खुश राहतील. या लोकांचे कमाईचे स्रोत वाढतील, आर्थिक वृद्धी होईल. तिसरी राशी आहे मिथुन राशी. सूर्यदेवाची कृपा मिथुन राशीवर दिसून येईल. हे लोक जे काम करतील त्यात त्यांना यश मिळेल. या लोकांच्या मेहनतीमुळे वरिष्ठ यांच्यावर आनंदी राहतील. या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध उत्तम राहतील. जोडीदाराबरोबर फिरण्याचे योग जुळून येतील. मिथुन राशीचे शुभ दिवस सुरू होतील. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.